आता येथे पाहू शकतो लाडक्या बहिणींना सध्या पडत असलेले प्रश्न। आता हेच प्रश्न सध्या सर्व माता भगिनींना पडत आहेत। पहिला प्रश्न पाहूया, आम्हाला अजून एकही हप्ता मिळाला नाही, काय करावे, कधी मिळणार? दुसरा महत्त्वाचा प्रश्न, सप्टेंबरचा हप्ता केव्हा मिळणार? तिसरा भेडसावणारा प्रश्न आहे, आमच्या फॉर्ममध्ये कोणती त्रुटी आहे, आम्हाला हे कसं कळणार? आणि चौथा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न, पैसे आलेच नाही तर तक्रार कुठे करावी? आता येथे पहा, ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट असे 2 हप्ते मिळाले आहेत 3,000 रुपये, आणि ज्या महिलांना एकही हप्ता मिळाला नाही, जुलै ना ऑगस्ट ना सप्टेंबर, अशा सर्वच्या सर्व महिलांना हे प्रश्न पडणं साहजिक आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे, कारण हे प्रश्न तुमचेच आहेत जे वारंवार तुम्ही कमेंट करून विचारतात, त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवला आहे, जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देऊ शकेन। तर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल आयकॉन दाबा, आणि त्याचबरोबरीनं हा व्हिडिओ जितका होईल तेवढा माझ्या माता भगिनींना शेअर करा, त्यांनाही याबाबतची माहिती मिळून जाईल। आता येथे आपण सर्वच जण जाणतो की जेव्हापासून ही योजना सुरू झाली आहे तेव्हापासून सुरुवातीपासून या योजनेमध्ये काही ना काहीतरी अडथळे किंवा प्रॉब्लेम्स आलेच आहेत। तरी तुम्ही या सर्व प्रॉब्लेम्सवर मात करून तुमचे सगळे सर्टिफिकेट, जे जे डॉक्युमेंट्स आवश्यक होते ते तुम्ही सर्व सबमिट केले। मग आधार कार्ड लिंक करणं असो किंवा अजून काही तुमचा उत्पन्नाचा दाखला असो, सर्व काही तुम्ही केलं, उन्हात उभ्याही राहिला, आणि एवढं सगळं केल्यानंतर या घडीला जर तुमच्या हक्काचे पैसे अजून तुम्हाला मिळत नसतील तर मी समजू शकतो तुमच्यासाठी ही चिंतेची बाब आहे, आणि त्याकरिताच मी हा व्हिडिओ बनवला आहे। तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र अवश्य करा। जसं की आपण 4 प्रश्न सुरुवातीला पाहिलेच, आणि हेच प्रश्न आता अनेक माता भगिनींच्या मनामध्ये आहेत, आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केला आहे। तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर याबाबतची संपूर्ण अपडेट आपणाकडे महत्त्वाची आलेली आहे, ते आपण संपूर्ण इथे पाहून घेऊयात। आता इथे पहा, काही महिलांना पहिल्या दोन्ही हप्त्याचे पैसे मिळाले नव्हते। त्यांची कारणं अशी आहे की त्यांच्या बँक अकाउंटला त्यांचे आधार लिंक नव्हते। आता हे आम्हाला सर्वांना माहीत आहे आणि आम्ही ते लिंक केलं आहे, ते काय महत्त्वाचं नाही। पुढे काय पाहूया। त्यामुळे त्यांच्या बँक खात्याशी या 2 हप्त्याचे पैसे आले नाहीत, त्यांनी हे आधार लिंक करून घेतले आहे। आता अशा सर्व महिलांना पहिल्या 2 आणि आताचा 3रा हप्ता प्राप्त होणार आहे। तर आता त्यांनी हेच म्हटलं आहे की ज्यांनी लिंक केलं नव्हतं आणि त्यांनी आता लिंक केलं आहे त्यांना हप्ता मिळणार आहे, परंतु हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येते नाही आहे। पुढे काय आहे तेही आपण पाहूया। आता पुढे पहा, परंतु पहिला आणि दुसरा हप्ता न मिळालेल्या महिलांसाठी त्यांना त्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करून घ्यायचे आहे। हे जर नाही केले तर तुम्हाला पहिले 2 आणि हा 3रा हप्ता प्राप्त होणार नाही, आणि ज्या महिलांना पहिले 2 हप्ते मिळाले आहेत त्या महिलांना 3रा हप्ता त्यांच्या बँक खात्यात प्राप्त होणार आहे, आणि हा हप्ता 30 सप्टेंबरपर्यंत जमा होऊ शकतो। आता इथे पहा, त्यांनी सांगितलं आहे की ज्या महिलांनी अजूनही आधार जे आहे ते तुमच्या बँक अकाउंटशी लिंक केलं नसेल तर लगेच करायचं आहे, कारण जर केलं नसेल तर तुम्हाला 3रा हप्ता मिळणार नाही, आणि ज्यांना पहिला 2रा मिळाला नाही आहे त्यांना तोही मिळणार नाही। परंतु आपली समस्या इकडे ही नाही आहे, कारण आतापर्यंत मला जेवढ्या कमेंट्स आल्या आहेत त्यांना सर्व महिलांचं म्हणणं आहे की आमचा आधार लिंक आहे, आमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह आहे, तरीही आम्हाला पैसे येत नाहीत। तर आता पुढे काय आहे ते आपण आता इथे पाहूया। आता इथे आपण पाहूया, ज्या महिलांना आधीच 2 हप्ते मिळाले आहेत त्यांना सप्टेंबर 25 पासूनच 3ऱ्या महिन्याचे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे। तरी अनेक महिलांना योजनेचा लाभच मिळाला नसल्याने 3रा हप्ता येण्यास थोडा विलंब होऊ शकतो। येथे पहा, तुम्ही समजून घ्या की ज्या महिलांना 2 महिन्याचे म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये एकूण मिळालेले आहेत त्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला नाही, परंतु अनेक महिला अशा आहेत की ज्यांना ना जुलै ना ऑगस्ट ना आता सप्टेंबर
तिन्ही महिन्याचे हप्ते मिळाले नाहीत. त्यामुळेच त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना पहिले 3 महिन्याचे हप्ते मिळाले नाहीत, त्यांना आपण पहिलं प्राधान्य देऊ, कारण त्यांना काहीतरी मिळू दे. त्यामुळे त्यांनी इथे सांगितलं आहे की तुम्हाला थोडा विलंब हा जो आहे तो होऊ शकतो, त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. थोडा विलंब होतो आहे, परंतु ह्या योजनेचा लाभ जो आहे तो सर्वच्या सर्व महिलांना मिळणार आहे नक्की. आता येथे पहा ते काय म्हणतात, अजूनही ज्या महिलांना एकही हप्ता प्राप्त झाला नाही अशा सर्व महिला वर्गात एक नाराजी आणि फसवणूक झाल्याची भावना दिसून येत आहे. आता हे जे त्यांनी सांगितलं आहे ते अतिशय बरोबर ऑब्झर्वेशन आहे त्यांचं. कारण काय आहे, मला अनेक कमेंट्स येत आहेत, त्यामध्ये सर्व महिलांचं एकच म्हणणं असं की सर्वांना पैसे येतात, आम्हालाच येत नाही. कारण हे असं वाटणंही साहजिक आहे, कारण आपण पाहतो समोरच्या व्यक्तीला पैसे आलेत, मलाच आले नाहीत, आमच्या इथे जी काम करते तिला पैसे आलेत, मला का नाही आलेत, असे अनेक प्रश्न आता महिलांच्या मनामध्ये उद्भवत आहेत. आणि त्यामुळेच त्यांना कुठेतरी एका कोपऱ्यात असं वाटतंय की कदाचित आमची फसवणूक तर नाही ना झाली, आम्ही एवढी मेहनत करून सगळे डॉक्युमेंट जॉईन केलेत, आधार लिंक करण्यापासून सर्व काही केलं आणि आत्ता आम्हालाच का हे पैसे येत नाही. त्याचबरोबर मला काही कमेंट्स अशाही आल्या होत्या की आम्हाला कास्टमुळे म्हणजे जातीमुळे आम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही आहे का. परंतु असं काही नाही आहे. आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की या योजनेचा लाभ जो आहे तो सर्वसामान्य सर्व महिलांकरता आहे. ज्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे त्या सर्वांसाठी आहे, याच्यामध्ये जातीपातीचं काही नाही. आणि असं तुमच्या मनात जर असेल तर लगेचच ते काढून टाका. आता इथे पुढे पाहू, तरी अशा सर्व पात्र महिलांना 28, 29, 30 म्हणजेच या 3 दिवसात यांच्या खात्यात 4,500 रुपये वर्ग करण्याचा सर्वस्वी प्रयत्न असणार आहे. आणि जर त्यांच्या खात्यात या कालावधीत हप्ता जमा न झाल्यास सुट्टीचे कारण लक्षात घेता त्यांना 1 ते 2 ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागू शकते. आता पहा, यांनी ते सांगितलं आहे जर 30पर्यंत आले नाही, म्हणजे आज 29, उद्या 30ला आले नाही तर 1-2 तारखेपर्यंत येतील. परंतु प्रश्न असा आहे आता की जर 1 आणि 2ला देखील आले नाही तर समजा आलेच तर वेल अँड गुड, परंतु नाही आले तर काय करायचं. आणि हा प्रश्न अनेक महिलांच्या मनात आहे आणि त्याचंच उत्तर आपल्याला आता या व्हिडिओच्या पुढे मिळणार आहे. पण हेही खरं आहे, जसं की इथे नमूद केल्याप्रमाणे 28 तारीख म्हणजे कालपासूनच अनेक महिलांच्या खात्यात जे आहेत ते पैसे येण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे. कारण अनेक मला कमेंट्ससुद्धा आले आहेत की सर आमच्या खात्यामध्ये आज पैसे आले आहेत. काही महिलांच्या अकाउंटमध्ये 4,500 आलेले आहेत, तर काही महिलांना सप्टेंबर महिन्याचा 1,500चा हप्ता देखील आलेला आहे. तर आता तुम्हाला इथे काळजी करायचं काही कारण नाही आहे. जसे या बाकीच्या महिलांना आले आहेत पैसे तसे तुमच्याही अकाउंटवर 1-2 दिवसामध्ये नक्कीच येऊन जातील. आता पुढे काय आहे ते आपण पाहूयात. आता येथे पहा, सूत्रांच्या माहितीवरून ज्या महिलांना 2 ऑक्टोबरपर्यंत पात्रतेच्या यादीत नाव असून लाभ मिळाला नसेल अशा सर्व महिलांना आता तक्रार नोंदविण्याचा पर्याय करून देण्यात येणार आहे. अतिशय सुंदर गोष्ट आहे. हेच हवं होतं की आम्हाला जर काही आमची तक्रार करायची झाली तर कुठे करायची, हा एक मोठा प्रश्न होता. कारण आपणाकडे आता जेवढे काही इमर्जन्सी नंबर प्रोव्हाइड करण्यात आले होते ते काही उपयोगाचे नव्हते. ते एकतर नंबर लागत नाहीत, अन्यथा तिथे सुरुवातीपासून एंगेज टोन ऐकायला मिळतोय. तर पुढे काय तेही पाहूयात. येते पहा, तसेच ज्या महिलांच्या फॉर्ममध्ये किंवा आधार लिंक प्रोसेसमध्ये कोणत्या अडचणी आहेत तेही आता तपासून घेता येऊ शकणार आहे. त्यामुळे इथे पहा, जर तुम्हाला पैसे 2 तारीखला मिळाले नाहीतच, मिळणार आहेत, परंतु काही तुमचा प्रॉब्लेम झाला असेल फॉर्ममध्ये तर तुम्हाला तोही आता कसा तुम्हाला पाहता येईल याच्याबद्दल आता इथे कुठेतरी असं वाटते की विचार त्यांचा चालू आहे. आणि हे कळणं आवश्यक आहे की जर माझा फॉर्म सिलेक्ट झाला नाही का माझी फसवणूक झाली आहे हे तुम्हाला कळायला हवं. तर तुम्हाला बाबा ह्या कारणास्तव तुम्हाला पैसे दिले गेले नाही आणि त्यासाठी काही पर्याय असेल तर ते पुढे आपल्याला कळवतीलच, त्याबद्दल शंका नाही.
तर मला असं वाटतं जेवढे प्रश्न आपण सुरुवातीला पाहिले होते त्यापैकी बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देऊ शकलो असेन. माझ्याकडनं जेवढा होईल तेवढा मी हा प्रयत्न केला होता, परंतु अजूनही तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. त्याचबरोबरीनं अजून तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन अपडेटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक मात्र अवश्य करा. तर आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय.